शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक. उद्या पंढरपुरात 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शक्ती प्रदर्शन. काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांची माहिती. गरज नसलेले शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. त्यासाठी 12 जिल्ह्यातील शेतकरी उद्या पंढरपूरमध्ये एकवटणार आहेत. शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्री पंढरपुरात येणार आहेत. हा महामार्ग रद्द करावा अशी विठ्ठलाने मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी द्यावी. नागपूर ते रत्नागिरी हा महामार्ग असताना शक्तीपीठ महामार्गाची गरज काय आहे? राज्याच्या तिजोरीची अवस्था आज काय आहे? रस्ते करायला, गावागावातील रस्ते भरायला आणि पगार द्यायला शासनाकडे पैसे नाही आहेत. मग 1,00,000 कोटींचा शक्तीपीठ महामार्ग कशासाठी? यापेक्षा राज्यातील तरुणांना कामधंदा मिळावा, यासाठी उद्योग रोजगार वाढवा. उद्या नामदेव पायरी या ठिकाणी एकत्र जमून आम्ही विठ्ठलाला प्रार्थना करणार असल्याचं काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांनी सांगितलं आहे. गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी आमची शेतकऱ्यांची भूमिका आहे. 12 जिल्ह्यातले शेतकरी उद्या एकवटणार आहेत आणि एकवटणार आहेत आणि या माध्यमातून विठ्ठलाला आम्ही साकडं घालणार आहोत की मुख्यमंत्री येणार आहेत, त्यांना किमान ती सुदबुद्धी द्यावी अशी आमची विनंती असणार आहे. कारण की गरज नसलेला हा महामार्ग आहे. रत्नागिरी नागपूर हायवे ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे आणि तो असताना या रस्त्याची आवश्यकता नाही असं आमचं म्हणणं आहे, शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि हा रद्द करावा अशी आमची भूमिका प्रामुख्याने आहे. आज राज्याची आर्थिक अवस्था एवढी बिकट आहे, खड्डे भरायला पैसे नाही आहेत, गावागावातले रस्ते खराब त्या ठिकाणी आहेत, पगार वेळेवर होतील का नाही अशी साशंकता निर्माण झाली एका बाजूला, कॉन्ट्रॅक्टरांची बिलं मिळत नाहीत, भरती होत नाही आणि अशा वेळी 1,05,000 कोटीचा खर्च हा या महाराष्ट्राला न परवडणार आहे. त्याच्यापेक्षा उद्योग वाढला पाहिजे, रोजगार वाढला पाहिजे, अशा काही गोष्टी प्रकल्प करा की ज्याच्यातून किमान एक 5-50 हजार तरुणांना रोजगार मिळेल या महाराष्ट्रातला. आणि हा गरज नसलेला प्रकल्प रद्द करावा अशी आमची मागणी. नाही, आम्ही सगळी एकत्र येऊन तिथनं नामदेव पायरीजवळ जाऊन प्रार्थना करणार आहे विठ्ठलाला. आम्ही गर्दी असणार आहे, त्यामुळं त्या गर्दीचा विचार करता शिस्तबद्ध पद्धतीनं, नियोजनबद्ध पद्धतीनं आम्ही आंदोलन करणार. नाही, मला वाटते दादांना माझी विनंती आहे की रस्ते, पुण्यातल्या रस्त्यांची अवस्था काय आहे ही या ठिकाणी बघावं. चांदणी चौकच्या रस्त्याची परिस्थिती काय बघावं. ते पुणे कोल्हापूर गाडीने येत असतील तर तिथली अवस्था काय बघावी. असलेले रस्ते तुम्ही व्यवस्थित करा अशी आमची दादांना विनंती. आता मतदान मिळालेलं आहे त्यांचं, त्यामुळे आता गरज नाही. त्यामुळे आता गरज सरो वैद्य मरो तसं आता त्यांची गरज नाही. त्यामुळे 92 लाख महिलांना आता बाजूला केलं. तुमची KYC त्याच वेळी का केली नाही? तुमची नियमावली त्याच वेळी का केली नाही? कॅगनं देखील या संदर्भात आक्षेप नोंदवलेले आहेत. मला वाटते सरकारचा हा दुटप्पेपणा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.